नमस्कार सगळ्यांना आणि वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। आज आपण ऐकणार आहोत वटसावित्री व्रताची संपूर्ण आणि पवित्र कथा। सावित्रीने आपल्या श्रद्धा, धैर्य आणि बुद्धिमत्तेने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण कसे परत मिळवले हे जाणून घेऊया। ही कथा अखंड सौभाग्य, निष्ठा आणि धर्माची प्रेरणा देणारी आहे। चला तर मग कोणताही विलंब न करता सुरू करूया वटसावित्रीची दिव्य कथा। एकेकाळी राजा अश्वपती नावाचा एक पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्मशील राजा होता। त्याची राणी मालवी ही अतिशय सद्गुणी होती। राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती आणि वैभव होते, परंतु राजाला एकच दुःख होते, त्यांना अपत्य नव्हते। राजा अश्वपतीने अनेक वर्षे देवी सावित्रीची कठोर उपासना केली। दररोज यज्ञ, जप, दानधर्म आणि तपश्चर्या करून देवीला प्रसन्न केले। अखेर देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि म्हणाली, राजन, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे। तुला एक तेजस्वी, गुणवती आणि भाग्यवान कन्या प्राप्त होईल। काळानुसार राणीला कन्यारत्न झाले। देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले। सावित्री लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिवान, सुंदर, शूर, विनम्र आणि धर्मपरायण होती। ती मोठी झाल्यावर तिच्या विवाहाचा विचार सुरू झाला। तिचे तेज इतके विलक्षण होते की अनेक राजपुत्र तिच्याशी बोलायलाही संकोच करत। तेव्हा राजाने तिला सांगितले, मुली, तू स्वतः योग्य वर निवड। सावित्री अनेक राज्यात फिरली। अखेरीस एका वनात तिला सत्यवान भेटला। सत्यवान हा द्युम्नसेन नावाच्या अंध आणि राजच्युत राजाचा पुत्र होता। तो अत्यंत प्रामाणिक, परिश्रमी, शूर आणि सदाचारी होता। त्याचे कुटुंब जंगलात साधे जीवन जगत होते। सावित्रीने सत्यवानालाच पती म्हणून निवडले। सावित्री परत आल्यावर योगायोगाने नारद मुनी राजदरबारात आले होते। राजाने त्यांना सावित्रीच्या निवडीबद्दल सांगितले। नारद मुनी म्हणाले, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे। हे ऐकून राजा अश्वपती दुःखी झाला। त्याने सावित्रीला निर्णय बदलण्याची विनंती केली, पण सावित्री ठामपणे म्हणाली, आर्यकन्या एकदाच पतीची निवड करते। मी सत्यवानालाच पती म्हणून स्वीकारले आहे। आता माझा निर्णय बदलणार नाही। राजाने तिच्या निर्धाराचा आदर करून विवाह लावून दिला। विवाहानंतर सावित्री आपल्या सासूसासऱ्यांची सेवा करू लागली। जंगलातील साधे जीवन तिने आनंदाने स्वीकारले। ती पहाटे उठून सर्व कामे करी, वडीलधाऱ्यांची सेवा करी आणि सत्यवानाबरोबर कष्टाचे जीवन जगू लागली। नारद मुनींनी सांगितलेला दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी सावित्री अधिकच सतर्क झाली। शेवटचे 3 दिवस तिने कठोर उपवास केला। रात्रंदिवस प्रार्थना, जप आणि ध्यान केले। ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला। सावित्री म्हणाली, आज मीही तुमच्याबरोबर येईन। सत्यवानाने तिला सोबत घेतले। जंगलात सत्यवान झाडावर चढून लाकडे तोडू लागला। काही वेळाने त्याला अचानक डोके दुखू लागले। तो म्हणाला, सावित्री, माझे डोके खूप दुखत आहे, मला झोप येते आहे। सावित्रीने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि क्षणाभरात सत्यवानाने आपले प्राण सोडले। तेवढ्यात यम तेथे प्रकट झाले। त्यांनी सत्यवानाचे प्राण घेतले आणि दक्षिण दिशेला निघाले। सावित्रीही त्यांच्या मागे चालू लागली। यम म्हणाले, सावित्री, इथपर्यंतच ये, मृत्यूनंतर कोणीही सोबत येऊ शकत नाही। सावित्री नम्रपणे म्हणाली, धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांची साथ कधी सोडू नये। माझे पती जिथे जातील तिथपर्यंत त्यांच्यासोबत जाणे हे माझे कर्तव्य आहे। यमराज तिच्या धर्मनिष्ठेवर प्रसन्न झाले। यमराज म्हणाले, सत्यवानाचे प्राण सोडून दुसरा कोणताही वर माग। सावित्री म्हणाली, माझे सासरे द्युम्नसेन यांना दृष्टी परत मिळव। यमराज म्हणाले, तथास्तु, आणि ते पुढे निघाले। सावित्री पुन्हा त्यांच्या मागे चालू लागली। यम म्हणाले, आणखी एक वर माग। सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळव। यमराजांनी तोही वर दिला। थोडे पुढे गेल्यावर पुन्हा यम म्हणाले, तिसरा वर माग। त्यावर सावित्री म्हणाली, माझे वडील राजा अश्वपती यांना 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होत। यम म्हणाले, तथास्तु।
सावित्री अजूनही मागे चालत राहिली. यमराज तिच्या बुद्धिमत्तेवर आणि निष्ठेवर अधिकच प्रसन्न झाले. ते म्हणाले, आणखी एक शेवटचा वर माग. सावित्री म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र होत. यमराजांनी विचार न करता तथास्तु म्हटले. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल तर हा वर पूर्ण होणार नाही. सावित्रीने अत्यंत नम्रतेने सांगितले, धर्मराज, आपण दिलेला वर खरा व्हावा यासाठी माझे पती जिवंत असणे आवश्यक आहे. यमराज तिच्या बुद्धिमत्ता, सत्यनिष्ठा आणि पतिव्रत धर्माने अत्यंत प्रसन्न झाले. यमराज म्हणाले, सावित्री, आज तुझ्या भक्तीने, धैर्याने आणि धर्मनिष्ठेने मला जिंकले आहे. मी सत्यवानाचे प्राण परत देतो. तुम्हा दोघांना दीर्घ आयुष्य लाभो. असे म्हणून त्यांनी सत्यवानाचे प्राण त्याच्या शरीरात परत आणले. सत्यवान जागा झाला, जणू तो गाढ झोपेतून उठला होता. दोघेही आश्रमात परत आले तेव्हा द्युमत्सेन राजांना दृष्टी परत आली होती. त्यांचे हरवलेले राज्यही त्यांना पुन्हा प्राप्त झाले. राजा अश्वपतीलाही अनेक पुत्र झाले. पुढे सावित्री आणि सत्यवान यांचे जीवन सुख, समृद्धी आणि कीर्तीने भरले. त्या दिवसापासून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्री व्रत करतात. या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो की श्रद्धा, धैर्य, बुद्धिमत्ता, सत्य, निष्ठा आणि धर्म यांच्या बळावर मोठ्यात मोठ्या संकटावरही मात करता येते.